पुनश्च एकदा शिवाजी भोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी एक चार्ट दाखवलेला आहे. या चार्टमध्ये महाराष्ट्रातील काही राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी कशा डेव्हलप होत गेल्या. म्हणजे 1 मे 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस नेमकं किती संस्था या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणी 1960 नंतर 1970-71ला किती संस्था तयार झाल्या. त्याच्यामध्ये प्रशासकीय विभाग असतील, जिल्हे असतील, तालुके असतील, शहरे असतील, खेडेगाव असतील. 1970ला किती निर्मिती झाली, 1980ला 81ला किती निर्मिती झाली, त्याचबरोबर 1990-91 मध्ये काय बदल झाला, 2000 आणि 2001 मध्ये काय बदल झाला, 2010 आणि 2011 मध्ये काय बदल झाला. या ठिकाणी एक 10 वर्षाचे टप्पे दिलेले आहेत. त्यामध्ये नेमकं काय बदल झाला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आकडेवारी आहे. आकडेवारी लक्षात राहण्यासाठी मी काही ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला देणार आहे की नेमकं बदल झाला किंवा नाही, किंवा संख्या वाढली की नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता काही संख्या सारख्या दिसणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ ज्यावेळेस 1 मे 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्र निर्मिती झालेली होती, प्रशासकीय विभाग होते 4. तर 4 कुठपर्यंत राहिले हे महत्त्वाचं आहे. 4 राहिले फक्त 10 वर्षाकरिता या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये बदल झाला. पुढं 1980-81ला 6, म्हणजे या ठिकाणी सेम इयर बघा, सेम संख्या आहे. आणि पुढची जी आहे संख्या, ही संख्या या ठिकाणी सेम आहे. ही पण सेम आहे. म्हणजे आपल्याला बदल झालेला या ठिकाणी एकदाच बदल झालेला आहे. कुठं 1980 ते 81च्या या दशकामध्ये एकदाच बदल झालेला आहे. पुन्हा संख्या सारखीच राहिलेली. म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी हा जो अंक आहे 6 तो सारखाच राहिलेला आहे. याचा अर्थ 1980 ते 2021 पर्यंत, म्हणजे आता 26 सुरू आहे, तर 26 पर्यंत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 6च प्रशासकीय विभाग निर्माण झालेले. आता पाहूया आपण जिल्ह्याची. या ठिकाणी 1 मे 1960ला 26 जिल्हे होते. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेला. इथं वाढ झालेली आहे बघा, इथं +2ची वाढ झालेली आहे. पण कधी वाढ झालेली आहे? 1980 ते 81 मध्ये. इथं कोणते 2 जिल्हे वाढलेले आहेत? या ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग आणि म्हणजे जालना, हे 2 जिल्हे या ठिकाणी निर्माण केले गेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन 3 जिल्ह्याची भर पडलेली आहे. कधी 1990 ते 91 पर्यंत या ठिकाणी परत वाढ झालेली आहे +3ची. 28 आणि 3 31 संख्या झालेली आहे. परत या ठिकाणी 2000 ते 2001 मध्ये या ठिकाणी परत वाढ झालेली आहे आणि ती +4ने वाढ झालेली आहे. ते झालेलं आहे 35 जिल्हे. परत इथं 2010 ते 11ला परत 35 होते, सेम आहे तिथं. आणि परत 1ने वाढ झालेली आहे इथं. शेवटचा जिल्हा जो आहे, कोणता जिल्हा? शेवटच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये मला पाठवा. त्याच्यानंतर तालुका. या ठिकाणी तालुके, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर 1960-61ला 29 होते. 70-71ला याच्यामध्ये बदल झालेला आहे. कितीचा बदल झालेला आहे? 6चा बदल झालेला आहे, +6. त्याच्यानंतर 35 ते इथं 65 आणि 66 तालुक्याची वाढ झालेली आहे. कधी? 1980 ते 81च्या दरम्यान या ठिकाणी 301 तालुके झालेले आहेत. त्याच्यानंतर
+2ची वाढ झालेली आहे. 1990 ते 91 मध्ये 303 तालुके होते. त्याच्यानंतर 353 झालेले इथं. तर या ठिकाणी 50 तालुक्याची वाढ या ठिकाणी 2000 ते 2001च्या दरम्यान, 1990 ते 2000च्या दरम्यान या ठिकाणी झालेली आहे 50 तालुक्याची वाढ. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी +358 म्हणजे 53.5 म्हणजे +5 तालुक्याची वाढ झालेली आहे. शेवटी या ठिकाणी 358च. या ठिकाणी शेवटचे 2 जे दशक आहेत या ठिकाणी सेम तालुक्याची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. आकडेवारी हे आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि आपल्याला समजणं देखील आवश्यक आहे. अंदाजे देखील काही उत्तरं प्रश्नामधून निघू शकतात, परंतु आपल्याला करेक्ट असे इन्फॉर्मेशन आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर शहरे या ठिकाणी 266 शहरे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 1960च्या दरम्यान होती. त्याच्यानंतर बघा 1970 ते 71ला 89 म्हणजे बदल किती झालेला आहे, वाढ झालेली आहे 66 89. इथले 4 आणि पुढचे 19 म्हणजे जवळजवळ 23 शहरांची या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर त्याच्यानंतर 89 ते 7 याच्यामध्ये या 70 ते 80च्या दशकामध्ये शहरांची संख्या वाढलेली आहे. 11 आणि 7 18ने या ठिकाणी शहरामध्ये वाढ झालेली आहे +18. त्याच्यानंतर 7 ते 36 साधारणतः 29 तालुक्याची या ठिकाणी वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर 36 ते 78 36 आणि हे पुढचे 6 म्हणजे जवळजवळ 42 शहराची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे 2000 ते 2001च्या दरम्यान, 1990 ते 2000च्या दरम्यान. आणि त्याच्यानंतर 534 म्हणजे इथले 22 आणि 134 साधारणतः +156 शहरांची संख्या वाढलेली आहे. आणि तीच शहराची संख्या या ठिकाणी सेम राहिलेली आहे वर्ष या ठिकाणी. तितकीच शहरं या ठिकाणी साधारणतः जास्तीत जास्त शहरं कोणती या ठिकाणी 2000 ते 2010च्या दरम्यान या ठिकाणी वाढ झालेली आहेत. आता खेडेगाव पूर्वी म्हणजे 1960ला 38,000 शहरं होती. ती 38,000 या ठिकाणी इथं पण 38,000 आहेत. इथं बदल झालेला आहे बघा. 38चे 41 म्हणजे साधारणतः 3,000 ते 3200 पर्यंत खेडे वाढलेली इथं. संख्या आपण तेवढ्या लक्षात राहायच्या नाहीत. साधारणतः हजारामधली जी संख्या आहे पहिली संख्या, ती संख्या लक्षात घेऊया. फरक बघा 41,000 43,000. परत इथं पण तसंच आहे 43,000 आणि इथं पण तसंच आहे खेडेगावची संख्या. त्या मानानं काही वाढ झाली नाही. खेडेगावची संख्या वाढलेलीच आहे. कुठं 38 ते इथं साधारणतः 3200 +3200 म्हणजे इससन कोणता आहे 1970 ते 80च्या दरम्यान या ठिकाणी खेडेगावची संख्या वाढलेली आहे ती 3200. या ठिकाणी आपल्याला सर्वात लक्षात ठेवायच्या बाबी अशा ठळक वैशिष्ट्ये की जे आपले प्रशासकीय विभाग आहेत किंवा राजकीय विभाग आहेत तर त्याच्यामध्ये झालेला बदल आणि जी कुठं बदल झालेला आहे आणि जास्त कुठं बदल झालेला आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर प्रशासकीय विभाग पहिले 60 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी 4 होते. त्याच्यानंतर 2चा +2ने वाढ झालेली आहे. कधी झाली ते इसवी सन माहीत पाहिजे.
+2 वाढ झाली 70 ते 80च्या दरम्यान. त्याच्यानंतर वाढ झालेली नाही. इकडे सेम अंक आहेत, म्हणजे 6 प्रशासकीय विभाग कायम आहेत. तर जिल्हे या ठिकाणी पूर्वी 26 होते, आता 36 झाले. 10 जिल्ह्याचा फरक झाला. परंतु इथं पहा, +2 वाढ, +3 वाढ, +4 वाढ आणि सेम शेवटी या ठिकाणी 36वा जिल्हा कोणता विचारला होता तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायचं. परत इथं तालुके 229 होते पूर्वी, आता झालेले इथं 358 अशा पद्धतीचे तालुके या ठिकाणी तयार झालेले. शहरे जे आहेत तर शहरे 266 होती, आता 534 शहरं आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि खेडेगाव साधारणतः 38,000 होते. वाढ झालेली जे 2 वर्ष आहेत, त्या 2 वर्षामध्ये खेडेगावात वाढ झाली ती 1971 ते 1980च्या दरम्यान वाढ झालेली आहे. ती साधारणतः 3200 खेडी या ठिकाणी महाराष्ट्रात नोंदवली गेली वाढ झालेली. आणि शेवटी या ठिकाणी 43,665 खेडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीचा हा चार्ट आपण बनवलेला आहे. चार्ट या ठिकाणी तुलनात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. एक माहिती असावी म्हणून ही माहिती तुमच्यासमोर मी ठेवून दिलेली आहे. ठीक आहे, आपण राहिलेला काही भाग असेल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद. पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमध्ये काही गोष्टी समाविष्ट असतात, त्या संबंधित या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद 1960ला किती होत्या त्याची या ठिकाणी यादी दिलेली आहे. त्यामध्ये कसा कसा बदल होत गेला. मग त्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, महानगरपालिका आणि कटक मंडळ. तर याचा तुलनात्मक थोडा आढावा आपण या ठिकाणी समोर घेत आहोत. तर साधारणतः जिल्हा परिषदा या महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस 25 होत्या. त्या या ठिकाणी 3 म्हणजे साधारणतः 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यामध्ये काही बदल झाला नाही. परंतु 1980 ते 1990 या दशकामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे. 4चा बदल झालेला आहे आणि त्याची संख्या झालेली आहे 25 ते +4 या ठिकाणी 29 असा बदल झालेला आहे. त्याच्यानंतर 29 मध्ये +4 मिसळल्यानंतर या ठिकाणी 2000च्या दरम्यान या ठिकाणी जिल्हा परिषदाची संख्या किती झालेली आहे 33. पुढं पण 2010ला सेम होती. आणि या ठिकाणी एक शेवटची जिल्हा परिषद या ठिकाणी बदल झालेला आहे 1चा. आणि त्याची संख्या शेवटी आता किती आहेत महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषद आहेत. पूर्वी किती होत्या 25 होत्या. आणि तर आपल्या इथं जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये 36, परंतु जिल्हा परिषदा 34 कशा काय. तर मुंबई शहर, म्हणजे शहर, आणि मुंबई उपनगर हे 2 काय येतात महानगरपालिका असल्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची निर्मिती त्या ठिकाणी नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या इथं काय नाहीत जिल्हा परिषद नसल्यामुळे त्याला आपण फुल्ली मारतो या ठिकाणी. तर इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी महानगरपालिका असल्यामुळं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची स्थापना नाही. बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदा आहेत. आता पंचायत समिती या ठिकाणी 295 1960ची संख्या, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. 1चा बदल झाला 70च्या दरम्यान, 1ची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर 96 सेम 80 ते 90 मध्ये या ठिकाणी +2ची वाढ झालेली आहे. 98 झालेली आहे संख्या. त्याच्यात 98 321 फरक या ठिकाणी +23 या संख्येने वाढून 2000ला या ठिकाणी पंचायत समितीची 321 पंचायत समित्या झालेल्या आहेत. 21 ते 51 या ठिकाणी +30 पंचायत समित्याची मध्ये वाढ झालेली आहे. आणि सेम आता इथं सेम
पंचायत समित्या 351 महाराष्ट्रामध्ये आहेत. हा आपण तुलनात्मक आढावा घेत आहोत. आकडेवारी चुकली नाही पाहिजे, सर्वांना लक्षात राहिलं पाहिजे. तर ग्रामपंचायत, आपण ग्रामपंचायत साधारण या ठिकाणी असं पाहू की पहिले जे 2 अंक आहेत समजा डावीकडून हजारामध्ये लिहिलेले ते पाहूया. 21,000 साधारण इथं 800 ते 900 गावे वाढलेली आहेत. त्याच्यानंतर 22 नंतर 24,000, 24 नंतर 25,000, 25 नंतर 2000च्या दरम्यान जसं 27,000 झालं तर 27,000 आणि 27,000 शेवटचे 3 टप्पे या ठिकाणी साधारणतः सारखी संख्या आपल्याला आढळून येते. परंतु आपल्याला हे माहिती पाहिजे 21,000पासून 27,800 पर्यंत वाढत गेलेली ही ग्रामपंचायतीची संख्या आहे. नगर परिषद या ठिकाणी 1960ला 219 होत्या, त्याच्यामध्ये +2ची वाढ झाली. कधी या ठिकाणी 1970-71च्या दरम्यान परत एक कमी झाली 220. तर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वजा म्हणजे कमी झालेली नगर परिषद कोणत्या वर्षी कमी झाली म्हणून या ठिकाणी विचारू शकतात. तर या ठिकाणी 1980 ते 70 ते 80च्या दरम्यान या ठिकाणी एक नगर परिषद कमी झालेली या ठिकाणी आढळून येते. त्याच्यानंतर +8ची वाढ झालेली आहे 80 ते 90च्या दरम्यान. सेम 90 ते 2000च्या कालावधीमध्ये या ठिकाणी संख्या ही सेम राहिलेली आहे सारखी. त्याच्यानंतर परत कमी झालेली आहे -6. जास्त या ठिकाणी संख्या कमी झालेली आहे 22 आणि 228 -6 म्हणजे 222. परत 22ची वाढ शेवटच्या टप्प्यामध्ये झालेली आहे. 200 + 22 म्हणजे 244 या ठिकाणी 2010 ते 2020च्या दरम्यान संख्या राहिलेली आहे. नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी नगरपंचायतीची निर्मिती 60, 70, 80 आणि 90 पर्यंत झालेली नव्हती. परंतु नगर परिषदेची स्थापना झालेली वर्ष आहे 2000 ते 2001च्या कालावधीमध्ये या ठिकाणी 3 नगरपंचायतच्या स्थापना झाल्या. त्याच्यानंतर एक वाढली 2010च्या दरम्यान या ठिकाणी आणि शेवटी आता नगरपंचायती किती येतात 139. त्यानंतर महानगरपालिका महाराष्ट्र स्थापन झालेल्या वेळेस फक्त 3 महानगरपालिका होती. त्याच्यामध्ये वाढ होत आता याची संख्या 27 पर्यंत गेलेली आहे. त्याचबरोबर कटक मंडळे जे आहेत ते कटक मंडळे जे 1960ला होते तीच परिस्थिती शेवटपर्यंत राहिलेली आहे. याला आपण म्हणतो कटक मंडळाला आपण लष्करी छावण्या देखील म्हणतो. ते लष्करी छावण्याची महाराष्ट्रामध्ये कुठं आहे याची एकदा पाहणी करून घ्या आणि त्याची संख्या सेम राहिलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा पाहिलेली आहे. ते आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी करून घ्यावं. एक तुलनात्मक आढावा मी तुमच्या समोर मांडलेला आहे, ते आपण सर्वांनी पाहून घ्यावं. धन्यवाद.